प्रकार तिसरा बोगद्याची लांबी काढणे. काल शिकले ना आपण ट्रेनची लांबी काढणे, सेम तसंच बोगद्याची लांबी काढणे. बोगद्याची लांबी काढणे. पहिला प्रश्न, 250 मीटर लांबीची रेल्वे. 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास. 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते. 30 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी काढा. बोगद्याची लांबी काढा. हा आपला पहिला प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न मी एक्सप्लेन करीन आणि मग नंतर तुम्ही सगळ्याचे बाकीचे प्रश्न सोडवायचे. चालेल? हा, काल आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की रेल्वे या टॉपिक मध्ये आपल्याला 3 प्रश्न येतात. अंतर काढा, वेग काढा, वेळ काढा. बरोबर का? जर अंतर विचारलेलं असेल तर सूत्र आहे वेग गुणिला वेळ आणि आपण त्याच्यात अजून काय टाकतो? 5/6. वेग विचारलेला असेल तर अंतर भागेला वेळ. बरोबर? वेळ विचारला असेल तर अंतर भागेला वेग. हे 3 सूत्र आपण पाठ करून आले असं आपण आज गृहीत समजू. बरोबर आहे ना? याच्यात आपण काल पूर्ण अर्धा तास वाया घाललाय. वाया म्हणजे कामाचा आहे. जर ज्या लोकांनी लक्ष नाही दिलं त्यांच्यासाठी तो वायाच गेला. अंतर, वेग, वेळ. अंतर म्हणजेच आता लांबीमध्ये 2 पाहिले आपण. काल आपण ट्रेनची लांबी काढली. आज पहिलाच प्रकार आपला चालू झाला बोगद्याची लांबी काढणे. मग अंतर असो का लांबी असो सूत्र सेम राहील. वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. समजलं? हा, इथपर्यंत आपण काल आले होते. त्याच्यानंतर 5 नियम पाहिले होते. पहिला नियम होता की जर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणावे. किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर तोंडावर हात नाही द्यायचा आहे, बोलायचं आहे. मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर 18/5 ने गुणावे. हे होतं दुसरं. तिसरं होतं जर दोन रेल्वे विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांची बेरीज करावी. आणि त्याच रेल्वे जर त्याच 2 रेल्वे, त्याच म्हणजे ज्या काही कोणत्या असतील त्या, जर एकाच दिशेने असतील तर वजाबाकी करावी. कशाची? वेगांची, त्या रेल्वेंची नाही. आणि 5वं, गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी आणि त्यांना अंतर समजावे. चला घ्या मग आता गणित वाचू. 250 मीटर लांबीची रेल्वे, त्या रेल्वेला जाता जाता एक काय लागतो? बोगदा लागतो. त्या बोगद्याला ती 72 किलोमीटर प्रति तास वेगाने ओलांडते. पण ती किती सेकंदात ओलांडते? 30 सेकंदात ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी विचारली आपल्याला. लिहा बोगद्याची लांबी बरोबर सूत्र लिहू रे. बोगद्याची लांबी बरोबर
वेग गुणिला वेळ गुणिले 5/8. लक्ष दे भाऊ. मग आता ट्रेनची लांबी होती काल, आज बोगद्याची. बोगद्याची लांबी, ट्रेनची लांबी असो का बोगद्याची लांबी असो, सूत्र सेम. वेग गुणिला वेळ गुणिले 5/8. वेग किती होता रे? 72 किलोमीटर प्रति तास. वेग किती होता? वेळ 30 सेकंद गुणिले आला 18 एक 18 चोक, खाली काहीच उरलं नाही आता, वरती 30 चोक गुणिले 5 शून्य 5 दुनी 45, 5 एक 600 मीटर. मग कन्फ्युजन असं होतं की हे 600 मीटर आल्यावर आपल्याला वाटतं की बोगद्याची लांबी भेटली. बरोबर आहे का? आणि मग पहिलंच ऑप्शन काय राहतं? 600 मीटर. पण गणितात आपल्याला एक लांबी अजून दिलेली आहे, वाचा. 250 मीटर लांबीची रेल्वे. मग ह्या आलेली लांबी ही एकूण लांबी बघ. ही काय रे? एकूण लांबी. एकूण लांबी म्हणजे काय? रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी. ह्या दोन्ही वेगवेगळ्या लांब्या आहे ना? ह्या दोन्ही वेगवेगळ्या लांब्या आहे ना? तुम्ही लिहिताय यार खुशाल, तुम्हाला सांगलं पाहिजे घ्या पहिले. काय लोक असतील. रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी म्हणजे रेल्वे, ही रेल्वे सगळ्यांना माहिती आहे. आणि रेल्वे अशी उभी राहते का लंबी राहते? म्हणून तिची लांबी. बरोबर आहे ना? ढगात नाही जात ना? ढगात गेली तर आपण म्हटलं असतं रेल्वे उभी आहे, पण रेल्वे कशी चालते? आडवी, म्हणून लांबी. आणि हा बोगदा, बरोबर का? मग आता ह्या बोगद्याला बी लांबी राहते काही ना काही, राहते की नाही? मग रेल्वेची लांबी ही, बोगद्याची लांबी ही. आपल्याला विचारली ही. याच्यात पहिला प्रकार जो पहिला होता आपण रेल्वेच्या लांबीचा, त्याच्यात बोगदा नव्हता. इथे दोघ आहे, रेल्वे पण आहे आणि बोगदा पण आहे. रेल्वेची लांबी गणितात दिली आहे, रेल्वेची लांबी गणितात दिली आहे. म्हणून या एकूण लांबीमधून जर आपण रेल्वेची लांबी वजा केली तर आपल्याला बोगद्याची लांबी भेटेल. 600 मायनस 250, 0. 10तून 5 गेला 5, 6तून 3 गेले 3, 350 म्हणजे 350 ही बोगद्याची लांबी येईल. काहीतरी वेगळे व्यवस्थित लिहा आणि मग पुढचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. जे गणितात 2 लांब्या दिलेल्या असतील तर एक लांबी वजा करायची. बहात्तर गुणिला 30 गुणिले 518 आपण इथे वापरलं, पण तो 250 कुठेच वापरला नाही. तो उत्तर आल्यावर त्याच्यातून ते 250 वजा करायचे. समजलं? मराठी भाषा येणाऱ्या प्रत्येक माणसाला याचं गणित समजलं असेल. बाकी मध्ये त्याची जे भाषा असेल त्याच्यात ते मी काही सांगू शकत नाही. झालं? कोणाकोणाला समजलं गणित? या गणिताची ट्रिक होती की या गणितात आपल्याला फसवलं होतं. त्याने काय विचारलं? बोगद्याची लांबी काढा. काय विचारलंय? मग आपण बोगद्याच्या लांबीचं सूत्र टाकलं तर उत्तर 600 आलं. आणि पहिलाच ऑप्शन काय राहील? 600. तिथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की गणितात आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली आहे. मग ही एकूण लांबी, ही एकूण लांबी ह्या 600 मधून रेल्वे 250 आहे, तर उरलेलं काय राहील? बोगदा. मग बोगद्याची लांबी 350 मीटर. 350 काय? मीटर असेल. जमीन? चला हे लिहून घ्या पहिले. लिहून झाला असेल तर 2 नंबरचा प्रश्न. हा
प्रश्न क्रमांक 2, 300 मीटर लांबीची रेल्वे, 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते, 40 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी काढा. 40 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी काढा. सगळ्यात पहिले सूत्र लिहायचं, स्टेप बाय स्टेप चला. बोगद्याची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. लिहिलं सूत्र. उत्तर सोडवायची काही करू नका, डायरेक्ट उत्तर सोडवणारा कधीच पास होत नाही. स्टेप बाय स्टेप जायचं, डायरेक्ट उत्तर सोडवायचं नाही. काय विचारतोय? बोगद्याची लांबी वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. वेग किती रे? 90. लिहू 90. किती सेकंदात पार केलंय? 40. 90 गुणिला 40 गुणिले 5/18. सोडव. 90 गुणिले 40 गुणिले 5/18. रेल्वेचा स्पीड होता 90, वेळ होता 40 सेकंद गुणिले 5/18. 18 एक 18 पाचे 40 पाचा 200 गुणिले 1000. उत्तर आलं 1000 मीटर. पण गणितात 2 लांबी आहे, ती एक लांबी आपल्याला वजा करावी लागेल. वजा 300. मग हे 300 काय आहे तर लिहून टाकायचं, रेल्वेची लांबी. एकूण लांबीमधून रेल्वेची लांबी वजा केली की आपल्याला काय भेटते रे? बोगद्याची लांबी भेटते. बोगद्याची लांबी आपल्याला भेटते 700 मीटर बोगद्याची लांबी. समजलं? काल आणि याच्यात काय फरक होता? काल फक्त एकच लांबी विचारली होती आपल्याला, रेल्वेची लांबी काढा. तिथे बोगद्याचा विषय नव्हता. इथे दोघं आहे. रेल्वेची लांबी आपल्याला गणितात दिली आहे आणि बोगद्याची लांबी आपल्याला विचारलेली आहे. समजतंय? चला, कोणाकोणाचं उत्तर आलं? सगळ्यांचं येत आहे ना? कालच्या टॉपिकची प्रॅक्टिस केली होती. प्रश्न क्रमांक 3, 450 मीटर लांबीची रेल्वे, 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 मिनिट 12 सेकंदात 1 मिनिट 12 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी काढा. तर बोगद्याची लांबी काढा.
बोगद्याची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. 90 गुणिला वेळ, वेळ किती घेणार? 1 मिनिट 12 सेकंद म्हणजेच 72 सेकंद, म्हणजे 72 घ्या डायरेक्ट. घ्या 90 गुणिला 72 गुणिले 5/18 असं ते इक्वेशन होईल. 90 गुणिला 72 गुणिला 5/18 उत्तर आलं 1350 मायनस 450. उत्तर किती आलं? 1800. करेक्ट 1800. हा मग 1800 मायनस 450 1350. सोडवलं का बरं? सोडून दाखवा. काय त्याच्यात समजासारखं? गुणाकार येत नाही का? काय प्रश्न लिहिला नाही तर कसं काय सोडायचा? फायदा आहे म्हणून. 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 मिनिट 12 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी काढा. लांबी काढायची असेल तर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. वेग किती आहे? 90 गुणिला वेळ किती होता? 1 मिनिट 12 सेकंद. मग आपण नेहमी वेळेमध्ये कशात घेतो? सेकंड मध्ये. मग 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 आणि हे 12 किती झाले? डायरेक्ट 72 लिहायचे. म्हणजेच हे आपल्याला फसवण्यासाठी दिलेलं होतं. समजलं? गुणिले 5/18. आता इथून पुढे तू सांग काय करायचं? सांग ना मग. गुणाकार तर आम्हाला दिसतोय करणार असं. करायचं कसं? 18 आहे का? 18 5 90. पुढे इथं सांग ना. का बरं इथं काय झालं? कोणत्या याची तयारी करायला आली तू? हा सॉरी सर. अरे कोणत्या भरतीची तयारी करायला आली तू आधी? हा मग पोलीस भरतीमध्ये बोलणं पडतं. चुप राहायचे पैसे देताना ते. सांग काय करायचं पुढे? तू तडून सांग नाही तर माडी सोडाय दाखव. एक कर काहीतरी. सांग ना पटकन. सर 72 गुणिले 5 करा. ह्याच्यात काय लाजासारखी काय गोष्ट आहे त्याच्यात? करा सर 72 गुणिले 5. तुम्हाला बोलणं देतात. 5 दुनी अच्छाले 5 7 35 आणि 1 300. बोलायचं लगेच सर 360 गुणिले 5 करा. 360 गुणिले 5. 5 0 5 सक अच्छाले 5 त्रिक 15 आणि 3 1800 मीटर. एकूण किती आलं? या 1800 मधून गणितात दिलेली रेल्वेची लांबी वजा करायची. उत्तर येईल 1300. जमताय? चला पुढे. डबल बॅच लावली बरं. पैसे वसूल झाले पाहिजे ते. डबल लावली आहे ते बी रावण्या पाहुण्या करी सण. 500 मीटर लांबीची रेल्वे. पहिले प्रश्न लिहि आता. 500 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला. तू तडून आधी बस. हिच्यापाशी बस. पाचशे मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 108 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 108 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 2 मिनिटात ओलांडते
2 मिनिटात ओलांडते तर बोगद्याची लांबी काढा. तिच्या वहीत का बरं पाहते तू? तुला मराठी लिहिता येत का? हा, लिहिता येत का? मग तुझ्या वहीत काय पाहते तू? सेपरेट बस जाय तू त्या बेंचवर. मला पाहू दे तुला मराठी लिहिता येत. रिकाम्या त्या बिचारीचे पैसे वाया घालशील तू. हे गणित सोडून दाखायचं. बोगद्याची लांबी बरोबर सूत्र लिहू. सूत्र. बोगद्याची लांबी बरोबर कोणतं सोडवलं? मागचं आहे का ते? गणित का बरं लिहिलं नाही? लिहतोय का? हा, याचं नाव काय? विशाल का? श्री श्रेयस. अरे बस श्रेयस. हा नवीन पोरगा याच्यावरशी बस. त्याला सांग काय करायचं. बोगद्याची, मग तू बसेल ना? येईन. पहिल्या दिवशी कोणालाच काही येत नाही. बोगद्याची, चाल सेपरेट बस. बस तिकडे. बोगद्याची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. मागे बस. नाही बस बस. वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. वेग किती होता? 108. शाबास. गुणिले वेळ किती? 2 मिनिटं म्हणजे 120 गुणिले 5/18. शाबास शाबास. चाल मार पटापट गुणाकार. व्हेरी गुड. हे काय लिहिलं? अच्छा, समजाय ना? आवाज येतोय रे? झाला असेल तर शांतता घ्या. 108 गुणिला 120 गुणिले 5/18. थांबा, तिचं उत्तर येऊ द्या. तिचं उत्तर घेऊ पहिला. हसू नको, उत्तर काढ. थांबले आम्ही. टाइम कमी आपल्याकडे. 9 दिवस राहिले आता. पाहिलं का कसं बरोबर कटोकट सिलेबस कम्प्लीट केलं मी ना? हो, प्लॅनिंग आहे प्लॅनिंग. बरोबर आता रेल्वे संपेन आणि लगे काळकाम वेग जसं संपत आहे तुमचं तसं सिलेबस कम्प्लीट. कुठेच कम्प्लीट होत नाही सिलेबस आणि होणार बी नाही. जो माणूस प्लॅनिंग ना अभ्यास करतो ना तोच पास होतो. जो उठला की आता काय वाचू असा विचार करतो त्याचा होतच नाही. 5 मिनिटाचं एक लेक्चर टाकून ठेवलंय मी. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोणत्या रस्त्याने जाताय ते पाहायचं. होईल का आज? नाही म्हणते तिला. होईल का आज? नाही म्हणे. 108 गुणिला 120 गुणिले 5/18. दुसऱ्या बॅचचे बी पैसे पाण्यात. 18 एक 18 सग. हा, इथपर्यंत तर आली होती तू. मग गुणाकार येत नाही. 120 गुणिले 6 याच किती आलं काय माहिती? जाऊ दे मग, काय माहिती. 6 0. आता घेऊन बसू नको, तिला काही फायदा नाही ना. 6 दोन्ही म्हणजे अर्थ आतापर्यंत ती फक्त ते पाय उतरत होती. 6 दोन्ही चाले. 6 एक 6 आणि 1 720. 720 गुणिले 5. 5 0 5 दोन्ही चाले. 5 7 35 आणि 1 3600. 3600 मधून लांबी किती होती रे? 3600 मधून रेल्वेची लांबी होती 500 म्हणजे 3100.
बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी येईन. किती झाले? 5वा प्रश्न. सहाशे मीटर लांबीची रेल्वे. 600 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला आकाश पायर बंद करते. आज झालाय आपलं हे लेक्चर. बंद कर.